विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 5 चौकोन क्वाड्रिलॅटरल या प्रकरणामध्ये आपण त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय या महत्त्वाच्या प्रमेयाचा आपण सिद्धता पाहिलेली आहे। आज आपण त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास पाहणार आहोत। कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉइंट थेरम प्रमेय त्याचे विधान आहे, त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी व दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते। If a line drawn through the midpoint of one side of a triangle and parallel to the other side, then it bisects the third side. या ठिकाणी त्रिकोण ABC हा दिलेला आहे। याच्या सिद्धतेसाठी पक्ष आणि D हा बाजू AB चा मध्यबिंदू आहे आणि D या मध्यबिंदूतून जाणारी L रेषा आणि BC या दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोण ABC च्या तिसऱ्या AC या बाजूला ई बिंदू दुभागते। म्हणजे AE आणि EC समान आहेत हे दाखवायचे आहे। AE बरोबर EC पक्ष आहे दिलेल्या बाबी त्रिकोण ABC च्या बाजू AB चा मध्यबिंदू D, बिंदू D मधून जाणारी बाजू BC ला समांतर असणारी रेषा L ही बाजू AC ला E मध्ये छेदते आणि आपलं साध्य आहे AE बरोबर EC। या ठिकाणी गिवन पॉइंट D इज द मिडपॉइंट ऑफ सेगमेंट AB, line L passing through the point D and parallel to side BC intersects side AC in point E. Okay, prove that AE is equal to EC. या प्रमेयासाठीची रचना अतिशय महत्त्वाची आहे। बिंदू C मधून रेषा CF समांतर बाजू AB काढली, ती L रेषेला F मध्ये छेदते आणि E हा D आणि F यांच्या दरम्यान आहे। कन्स्ट्रक्शन इज थ्रू द पॉइंट C ड्रॉ लाइन CF पॅरलल सेगमेंट AB इंटरसेक्ट लाइन L at F such that D'/E'/F। सिद्धतेचं लेखन पाहण्यापूर्वी सिद्धता कशी लिहायची पहा। या ठिकाणी ही रेषा CF समांतर रेषा AB आणि त्यांची छेदिका AC घेतली तर कोण DAC म्हणजेच कोण DAE आणि कोण FCA म्हणजेच कोण FCE हे एकरूप आहेत, कारण व्युत्क्रम कोन आहेत। या दोन रेषांना AC छेदिका तयार होणारे हे व्युत्क्रम कोन आहेत। या ठिकाणी चौकोन DBCF या DBCF या चौकोनामध्ये DF बाजू DF समांतर बाजू BC या ठिकाणी पक्षामध्ये आहे आणि बाजू DB समांतर बाजू CF रचनेमध्येच आहे आणि म्हणून चौकोन DBCF या चौकोनाच्या दोन्ही सम्मुख जोड्या समांतर आहेत, म्हणून चौकोन DBCF हा समांतरभुज चौकोन आहे। समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, त्यामुळे DB आणि CF एकरूप आहेत। तसेच AD आणि DB एकरूप आहेत, कारण पक्षामध्ये D हा AB चा मध्यबिंदू आहे। AD आणि DB समान आहेत, एकरूप आहे। DB आणि CF आताच आपण पाहिले समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप आहेत, म्हणून AD आणि CF या बाजू समांतर आहेत। आता त्रिकोण या ठिकाणी आपल्याला ADE आणि त्रिकोण CFE हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवणार आहोत। त्यामध्ये कोण DAE एकरूप कोण FCE, कारण व्युत्क्रम कोण आहेत आपण वरती बघितलं। याशिवाय कोण AED आणि कोण FEC हे विरुद्ध कोण आहेत आणि म्हणून या त्रिकोणाची उरलेले कोण आहेत कोणते ADE आणि कोण CFE। कोण ADE आणि कोण CFE हे उर्वरित कोण त्रिकोणाचे एकरूप असतात आणि म्हणून हे जे दोन त्रिकोण आहेत ADE आणि त्रिकोण CFE हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, कारण को कसोटीने एकरूप आहेत आणि दोन त्रिकोण एकरूप आहेत, म्हणून AE आणि EC रेख AE आणि रेख EC या एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत आणि AE आणि EC एकरूप असेल तर नक्की रेषा L ही या ठिकाणी बाजू AC ला दुभागते। बरोबर, इतकी सोपी सिद्धता आहे। मांडणी पाहूया, पुन्हा एकदा सिद्धता सविस्तर पाहूया। मांडणी पहा, रेषा CF समांतर रेषा AB रचनेमध्ये आहे। रेषा CF समांतर रेषा AB
आणि त्यांची छेदिका ही AC घेतल्यास कोन DAC एकरूप कोन FCA आपण पाहिले व्युत्क्रम कोन आहे ते, म्हणजेच कोन DAE एकरूप कोन FCE, याला आपण एक म्हणा, हे कोन एकरूप आहेत. चौकोन DBCF मध्ये बाजू DF समांतर बाजू BC पक्षामध्ये आहे आणि रचनेमध्ये बाजू DB समांतर बाजू CF, सम्मुख जोड्या दोन्ही पण DBCF या चौकोनाच्या समांतर आहेत. म्हणून या ठिकाणी चौकोन DBCF हा समांतरभुज चौकोन आहे आणि DB आणि CF एकरूप आहेत. रेख DB एकरूप रेख CF समांतरभुज चौकोनाच्या या सम्मुख बाजू आहेत DF, DB आणि CF. तसेच रेख AD एकरूप रेख DB, AD आणि DB एकरूप आहेत. D हा मध्यबिंदू आहे. याशिवाय AD आणि CF एकरूप आहेत. पुन्हा एकदा रेख AD आणि रेख CF एकरूप का आहेत? रेख AD आणि CF तर AD आणि DB एकरूप आहेत. D हा मध्यबिंदू आहे. याशिवाय DB आणि CF एकरूप आहेत, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा, म्हणून AD आणि CF एकरूप आहेत. आणि मग आता या ठिकाणी त्रिकोण ADE व त्रिकोण CFE, ADE आणि त्रिकोण CFE मध्ये आता पहा, लक्षात घ्या, आपण सगळे घटक एकरूप दाखवले आहेत. कोण DAE एकरूप कोण FCE विधानवरती दाखवलेला आहे आपण. कोण AED एकरूप कोण FEC हे विरुद्ध कोण आहेत. आणि रेख AD एकरूप रेख CF आपण एकरूप दाखवलेला आहेत. विधान म्हटले 4 वरती 4 मध्ये दाखवलेला आहे आपण. आणि मग कोण ADE एकरूप कोण CFE त्रिकोणाचे हे उर्वरित कोण आहेत आणि म्हणून त्रिकोण ADE एकरूप त्रिकोण CFE, कारण को कसोटी AD या बाजू ADला लगतचे कोण आहेत A आणि D जवळचे, म्हणून को कसोटी हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. म्हणून रेख AE एकरूप रेख EC, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत आणि वरती त्रिकोण एकरूप असण्याची कसोटी आहे को कसोटी. म्हणजेच या ठिकाणी रेख AE एकरूप रेख EC असेल तर त्यांची लांबी समान असते, म्हणजेच AE बरोबर EC आणि AE बरोबर EC असेल तर रेषा L ही तिसरी बाजू AC ला दुभागते. C प्रूफ. Line CF perpendicular line AB construction and line AC is the transversal. Therefore angle DAC congruent angle FCA alternate angles, that is angle DAE congruent angle FCE, that is first. In quadrilateral DBCF side DF parallel side BC given and side DB parallel side CF construction. So opposite sides are quadrilateral DBCF are parallel. So quadrilateral DBCF is a parallelogram. Segment DB congruent segment CF. Segment DB congruent segment CF because opposite sides of parallelogram are equal. Segment AD congruent segment DB given D is a midpoint of AB. So segment AD congruent segment CF. Here AD congruent DB, DB congruent CF. So segment AD congruent segment CF. Okay. In triangle ADE and in triangle CFE, angle DAE congruent angle FCE from 1. Angle AED congruent angle FEC vertically opposite angles. Segment AD congruent segment CM in 4 given. AD congruent segment CM. Okay. So third pair of angles in triangle, angle ADE congruent angle CFE. Remaining angles of triangles, angle ADE and congruent angle CFE. Okay,
So triangle AD congruent triangle CFE ASA test angle side angle test. That so segment AE congruent segment EC, segment AE congruent segment EC, corresponding sides of congruent triangles AE आणि EC या त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत. That means AE is equal to EC. That means line L bisects third side AC. Line L bisects third side AC at point E. ओके, अशा पद्धतीने आपण त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास पाहिला. व्यवस्थित समजलेला असेल आपणास. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवूनही सहकार्य करा. धन्यवाद.